आपल्या समोर कोण उभे आहेत? आरुषी आणि आयुष. आता त्यांना आपण एक काम देणार आहोत. द्यायचं काम? बघू कोण पहिलं काम पूर्ण करतं. आयुष पहिलं काम पूर्ण करतो की आरुषी पहिली काम पूर्ण करते? आरुषी करते पहिलं काम की आरुष करतो पहिलं काम? काय वाटतं कोण पहिलं काम पूर्ण करेल? हा, दोघे पण करतील. बघूया, बघायचं. चला, फळ्यावरती आपण कुठली मात्रेची अक्षर दिलेत आणि मात्रा कोणती दिली आहे? कोणता? ई. ह्रस्व का दीर्घ? ह्रस्व. मग आता तुम्हाला या अक्षरांना ही ई ची मात्रा लावून या गोलांमध्ये सर्कल मध्ये काय करायचं आहे? अक्षर मात्रा लावून लिहायचे आहेत. सुरू करायचे. तुम्ही बोलायचे त्यांच्यासाठी. रेडी स्टेडी गो. चला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कोण पहिलं करते बघूया. काय वाटतं कोणी पहिलं केलं? आणि बरोबर कोणी लिहिल्यात सगळ्या मात्रा? आयुषचं काय झालं? आयुषने कोणत्या मात्रा लिहिल्या? नाही, पण मात्रा हा एकच ईची मात्रा आणि दुसऱ्या सगळ्या आच्या मात्रा लिहिल्या. म्हणजे काय झालं की चुकला नाही. आयुषने व्यवस्थित लक्ष दिलं नाही. इथे आयुष बघ, तू बरोबर ग ला ईची मात्रा दिलीस आणि मगाशी आपण आच्या मात्रा घेतल्या होत्या. आयुषच्या डोक्यामध्ये राहिल्या आच्या मात्रा. मग आयुषने जिंकायच्या खुशीमध्ये काय केलं? सगळीकडे आच्या मात्रा दिल्या. आरुषीने मात्र अगदी व्यवस्थित शांत डोकं ठेवून काम केलं. म्हणून आपलं काम पूर्ण करत असताना डोकं कसं ठेवायचं? शांत आणि लक्ष देऊन करायचं आहे. समजलं का सगळ्यांना? मग आता आरुषीसाठी फॅन्टॅस्टिक टाळी वाजवायची सगळ्यांनी. चला, आणि आता आयुष आपल्या बरोबर करणार आहे चुकलेल्या गोष्टी, ते मिस्टेक चुकलेल्या. त्याच्यासाठी पण नंतर आपण बटरफ्लाय टाळी वाजवायचे. चल आयुष पूर्ण कर व्यवस्थित ते. चल, बघा आता आयुषला त्याची चूक समजली. आता काय वाटतं, बरोबर लिहिल का आयुष? हा, बघा त्याला समजले आता. मग अशी घाई केलेली त्याने. आरुषीने मात्र खरंच खूप सुंदर अक्षर काढले. खूपच छान.